नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या 4 महत्त्वाच्या बातम्या. महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे मुंबईमध्ये आणि सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपनं रणनीती आखलेली आहे. तर दुसरीकडे आज ठाकरे सरकार कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार आहे. तर तिसरी बातमी महत्त्वाची म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. आणि चौथी मोठी बातमी अशी आहे की मोस्ट वॉन्टेड डॉन रवी पुजारीला अखेर भारतात आणण्यात आलेला आहे. सध्या रवी पुजारी बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात आहे. या सगळ्या बातम्यांवर आज दिवसभर आपली नजर असणार आहे. आता पाहूयात पहिल्यांदा अधिवेशनाची बातमी सविस्तर. एक महत्त्वाची ब्रेकिंग बघतोय. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. अधिवेशनाच्या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारमधील एकोपा तर विरोधकांची आक्रमकता दिसून येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कोंडीत गाठण्याची तयारी केली तर सत्ताधारी बाकावर महाविकास आघाडी भक्कम खिंड लढवेल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरण काढत विरोधकांची कोंडी करण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे. तर कोणत्याही प्रकरणामध्ये चौकशी करण्याचं खुलं आव्हान फडणवीस यांनी सरकारला दिलेलं आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीसारख्या योजना बोजवारा कसा उडालाय हे दाखवण्याचं काम विरोधक करतील असं सांगण्यात आलेलं आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसभा अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यावेळेला राष्ट्रगीतानं सभागृह सुरू होईल. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, आपण बघतोय पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे एक तगडा विरोधी पक्ष आहे. काय सांगशील या सगळ्याबद्दल? संदीप, ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलं बजेट अधिवेशन आहे. बजेट अधिवेशन संपूर्ण वर्षामधील जी महत्त्वाची घडामोड असते त्याच अनुषंगाने महत्त्वाचं असतं, कारण की राज्याचा अर्थसंकल्प या बजेटमध्ये सादर केला जातो. त्याचवेळी वेगवेगळ्या ग्रामविकास असतील, आदिवासी विकास असतील, अशा वेगवेगळ्या खात्यांची विकास कामांचं जे बजेट आहे ते आमदारांना देखील अलोकेट केलं जातं. त्या अनुषंगाने महत्त्वाचं अधिवेशन सुरू होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 वेगवेगळ्या विचारांचं सरकार ज्यावेळेस एकत्रित आलेलं आहे. यापूर्वी नागपूरचं अधिवेशन अवघ्या 1 आठवडाभराचं होतं, 5 दिवसाचं कामकाज होता. तर त्याच्यामुळे फारसं काही तिथे मोठं कामकाज नसल्यामुळे विरोधी पक्ष देखील तितक्याशा पद्धतीने आक्रमक नव्हता. मुळात आता सरकारला येऊन साधारणतः 1.5 ते 2 महिने पूर्ण होत आहेत. अशा पद्धतीमध्ये राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या कर्जमाफी, शिवभोजन योजना किंवा इतर ज्या वेगवेगळ्या घोषणा आहेत त्याच्यामधील लूप फॉल्स काय आहेत, की ज्या त्रुटी आहेत त्या हळूहळू समोर येताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने विरोधक त्यांच्यावर आक्रमक होण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जातं. भाजपाने कालपासूनच तशा स्वरूपाची तयारी असल्याचं दाखवलं आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजातली जे मुलं गेले 20 ते 25 दिवस आझाद मैदान येथे आंदोलन करतात तो मुद्दा देखील छेडला जाईल असं सांगितलं जातं. कर्जमाफीचा बोजवारा कसा उडाला आहे हे मुद्दे देखील विरोधकांकडून आक्रमक पद्धतीने मांडले जातील. आणि जवळपास सरळ स्पष्ट दिसत आहे की शिवसेना एकमेव सर्वाधिक टार्गेट असेल, त्याच्यानंतर काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील नेते कशा पद्धतीने एकसंघ आहेत, एकरूप आहेत आणि एकत्रित येऊन सभागृहामध्ये फ्लोअरवर एकत्रित येऊन सत्ताधारी विरोधक बाकांना कसं नामोहरण करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की भलेही CAA, NRC, NPR सारख्या मुद्द्यांवरून तसंच कर्जमाफीच्या काही मुद्द्यांवर देखील महाविकास आघाडीमध्ये देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतभेद आहेत. पण हे फ्लोअरवर दिसतील का हे देखील या अधिवेशनामध्ये स्पष्ट होणार आहे. यामुळे फडणवीस सरकार विरुद्ध ठाकरे सरकार यांचा देखील या दोन्ही ह्याच्यामध्ये जो सागर, आज पहिल्या दिवसापासूनच सभागृहामध्ये खडाजंगी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये पाहायला मिळणार, यामध्ये शंका नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि अधिवेशनाचं काम